लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. संक्रांतीची भेट मिळणार, संक्रांतीची 2 गिफ्ट मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, मकर संक्रांत 2025 चा सण जवळ आलेला आहे. 14 जानेवारी या तारखेला मकर संक्रांत आहे आणि त्यानिमित्ताने सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा, महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींची यंदाची 2025 ची संक्रांत गोड होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा म्हणजेच 7व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. आता लगेच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. काही दिवसापूर्वीच नुकताच महिलांना डिसेंबरचे पैसे मिळाले होते आणि आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, आता 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. बरेच दिवस झाले, जवळपास 8 दिवस झाले सर्व महिला वाट पाहत आहेत की 7वा हप्ता कधी येणार आमच्या खात्यामध्ये. भरपूर कमेंट्स आल्या होत्या. तर आता बघा, त्या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तारीख ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, महिलांची संक्रांतीचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. कारण की संक्रांती अगोदर महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. तसेच महिला लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत. या ठिकाणी कोणते 2 गिफ्ट असणार आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना मिळणार 2 गिफ्ट. तर ते 2 गिफ्ट कोणते आहेत? लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता तर जमा होणारच आहे. त्या सोडून 2 गिफ्ट कोणते आहेत? आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण ती अपडेट जाणून घेऊया. तर सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिलं जे गिफ्ट असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे, म्हणजे जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, जानेवारी महिन्याचे पैसे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही पहिलं गिफ्ट असणार आहे आणि त्यानंतर अजून एक गिफ्ट असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी. सर्वात महत्वाची अपडेट, तुम्ही भरपूर दिवस झालं गॅसचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होता. बघा, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्याच गॅसचे पैसे कधी येणार असा भरपूर जण प्रश्न विचारत होते. तर आता बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. गॅसचे जे पैसे आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत. म्हणजेच जानेवारीच महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक अपडेट. तर या ठिकाणी बघा, अन्नपूर्णा योजनेचे पैसे बघा, 3 फ्री गॅस सिलेंडर, मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे महिलांना मिळणार आहेत. बघा, सर्वात मोठी अपडेट. परंतु गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावरती असायला हवं. जर घरातील पुरुषाच्या नावावरती असेल तर ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन पाहिजे. हे 2500 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, महत्वाची अपडेट, 7वा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे, आता त्या संदर्भात सुद्धा खूप मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यामध्ये हे वितरण करण्यात येणार आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. 6व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. 6व्या हप्त्याचं वितरण बघा, 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आलेला आहे 6व्या हप्त्याच्या. जर कोणाला पैसे मिळाले नसतील तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला तो मंजूर आहे का, ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे का हे सुद्धा चेक करा. त्यानंतर बघा, 4 ते 5 दिवस हा लाभ दिला जाणार आहे. कारण की एका दिवशी हे सर्व पैसे, म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता पाठवणे एकाच दिवशी पॉसिबल नाहीये. त्यामुळे बघा, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 4 ते 5 दिवस वाटप होणार आहेत. बघा, टप्प्याटप्प्याने हा लाभ तुम्हाला सर्वांना दिला जाणार आहे. एकही महिला आता या योजनेमधून वंचित राहणार नाही. जेवढ्या पात्र महिला आहेत, बघा, 7वा हप्ता कोणाला मिळणार? ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तसेच ज्या महिलांनी जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तो अजूनपर्यंत मंजूर आहे. बघा, लाडकी बहिणींचा अर्ज मंजूर आहे. तसेच ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळतील. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता
जानेवारी महिन्याचे हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी अजून एक गुड न्यूज आहे आणि ही ओरिजिनल अपडेट आहे. ओरिजिनल अपडेट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ओरिजिनल ऑथेंटिक अपडेट आहे. सर्व महिलांसाठी मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार. ही घोषणा तर पाठीमागेच झाली होती निवडणुकीच्या पूर्वी. बघा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही घोषणा केली होती. परंतु 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न सर्वच महिलांना पडला होता. आता त्या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार, तारीख सांगणार आहे. बघा, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला डायरेक्टली डेटच सांगणार आहे, कारण की खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. डायरेक्टली डेटच आपल्याला माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून की कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत. या ठिकाणी बघा, आता त्यापूर्वी महत्वाची गोष्ट, तुम्हाला 2100 रुपये मिळणार हे तर निश्चित आहे, परंतु त्याची डेट काय असणार, म्हणजे कोणत्या तारखेपासून 2100 रुपये मिळणार, आता त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी एक विनंती आहे की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी बघा जवळपास 86,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आपल्याला 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार त्या संदर्भात ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी अपडेट बघा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर महिलांना 2100, बघा, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार असं म्हटलंय. आता सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होत आहेत याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. सरकारने जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. बघा, मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2100 येणार आहेत अशी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, या योजनेसाठी जवळपास 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यानंतर जुलैपासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. महायुतीला विधानसभेत या योजनेमुळे प्रचंड बहुमत मिळाले होते. सरकारने निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3000 रुपये एकत्र, बघा, त्यावेळेस तुम्हाला ऍडव्हान्समध्ये नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरलाच दिले होते. आता बघा, 2100 रुपये संदर्भातली सर्वात मोठी गुड न्यूज ही समोर आलेली आहे की मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजे साधारणतः लाडक्या बहिणींना अजून 2 महिने या ठिकाणी वाट पाहायची आहे 2100 रुपयेसाठी. हीच या ठिकाणी 2100 रुपये संदर्भात अपडेट आहे. आता आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक, 7वा हप्ता कोणत्या तारखेला येणार, जानेवारीचे पैसे आम्हाला कधी मिळणार, हा बऱ्याच बहिणींनी प्रश्न विचारलेला होता. आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींच्या जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता आहे. संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या ठिकाणी बघा, 14 जानेवारीला संक्रांतीचा सण आहे, परंतु एक्झॅक्टली कोणत्या तारखेला पैसे येणार, तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्त्या संदर्भातली ही गुड न्यूज आहे. लाडकी बहीण योजना 7th इन्स्टॉलमेंट, बघा, 7व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे. तसेच दुसरी गोष्ट, महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे. तसेच तिसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता फक्त 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठीच उपलब्ध असेल, त्यांनाच मिळणार आहे अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर बघा, चौथी गोष्ट, अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे नसावेत. त्यानंतर 5वी गोष्ट, लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जावे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी पर्याय सक्रिय केला जावा. म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल, ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये असेल तरच लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, 6वी गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी बघा महत्वपूर्ण व्हिडिओचा टॉपिक, लाडकी बहिणींना 7व्या हप्त्याची तारीख जाहीर. बघा, योजनेचा 7वा हप्ता महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या ठिकाणी बघा डेट फिक्स झालेली आहे. बघा, सर्वांना हा लाभ कधी मिळणार आहे, तर या ठिकाणी बघा 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान वितरित केला जाणार आहे.